मित्रांनो, कडू आहे पण सत्य आहे. 2 दिवसापूर्वी गोष्ट घडली. म्हटलं चला तुमच्यापर्यंत शेअर करूया. मराठी माणसं, आपला महाराष्ट्र, आपली माणसं खूप करतो, पण प्रत्यक्षात असं काहीच नसतं. हळदी-कुंकवासाठी आमच्या इथे साड्या घ्यायच्यात आणि मी माझ्या मैत्रिणीकडून एक सॅम्पल दाखवायला आणलं. तर तीच साडी दुकानामध्ये पण त्याच रेटमध्ये किंवा काही ₹10-20 मागे-पुढे होऊ शकतो आणि मी तिच्याकडून घेऊन आले आणि ती मराठी आहे. आणि माझा पहिल्यापासून मराठी जेवढे माझ्या मैत्रिणी असतात, मराठी जेवढे व्यापारी असतात, जेवढे विक्रेते असतात, त्यांना मी सगळ्यात पहिल्यांदा प्राधान्य देते. कारण की मी स्वतःवरून हे करते, की आपण जर बिझनेस करायला उतरतो, तर आपल्या लोकांनी आपल्याला सपोर्ट केला तरच काहीतरी होऊ शकतं. सो मी म्हणून सगळ्यात पहिल्यांदा प्राधान्य देते. तर आत्ता आमच्या इथे सगळीच मराठी आहेत. सोसायटीमध्ये पण सगळे मराठी आहेत. पण आता थोडीशी कुजबूज चालली आहे, की आपण दुकानातून साड्या घेऊया, मग तिथूनच कशाला? म्हणजे एक असं पण आहे, की आपण जर ओळखीने एखादी गोष्ट जर आपल्याला इन्कम मिळणार असेल ना आणि तिथं जर तुमची ओळख दाखवलात, म्हणजे आता समजा कुठून जर ₹10,000 तुम्हाला मिळणार असतील आणि तिथं जर माझी ओळख लागणार असेल, तर सगळ्या रेडी होणार. पण जर एखाद्याकडून आपल्याला काही घ्यायचं असेल, म्हणजे समोरच्याला जर ₹10,000 ची आपल्याला ऑर्डर द्यायची असेल, तर तिथे त्यांना ओळख नको आहे. मग तिथे त्यांना दुकानं पाहिजेत, मोठी-मोठी साड्यांची दुकानं पाहिजेत. मग तिथे जाऊन एखाद्या गुजराती, मारवाडी यांना पैसे देऊन त्यांच्याकडून माल घेणार. पण आपला ओळखीचा मराठी माणूस असतो त्याच्याकडून माल नाही घेणार. म्हणूनच मी सुरुवातीला बोलले, की कडू आहे पण सत्य आहे. पहिल्यांदा ना आपली स्वतःची विचारसरणी बदला. मगच मराठी माणूस एकमेकांना वाचवू शकतो. पटलं तर लाईक करा, शेअर करा. नाही आवडलं तर काही हरकत नाही, सोडून द्या. जय महाराष्ट्र.